जवळ आला आहे. कोणता समय प्रियानो? तर तुमच्या आणि माझ्या मुक्तीचा समय प्रियानो. प्रियानो, अशा समयामध्ये आम्ही आहोत की येशू कधी येईल ते आम्हाला सांगता येणार नाही प्रियानो. हालेलुया. प्रियानो, येशू म्हणतो की पित्याशिवाय ते कोणालाच माहित नाहीये. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू कोणाला घेण्यासाठी येणार आहे? तर येशू मंडळीला घेण्यासाठी येणार आहे प्रियानो. हालेलुया. आणि मंडळी कोण आहे? तर तुम्ही आणि मी मंडळी आहोत प्रियानो. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. मी आमेन ऐकू शकतो? तुम्हाला देव घेण्यासाठी येणार आहे वाईट वाटतं का तुम्हाला? जगामध्ये तुम्हाला आवडतं जास्त? प्रियानो, देव आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. येशू कलीसियाला प्रियानो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि मी म्हणून प्रियानो, कलीसियाबद्दलचा जो संदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रकटीकरण हे सगळ्यात शेवटचं पुस्तक आहे. अनेक लोक हे पुस्तक वाचत नाहीत. का वाचत नाहीत? तर अनेकांना हे पुस्तक समजत नाही प्रियानो. हालेलुया. अनेक लोक असे आहेत, बिलीवर लोक, की त्यांना हे पुस्तक समजत नाही. म्हणजे समजत नाही याचा अर्थ काय? शैतान त्यांना ते समजू देत नाही प्रियानो. प्रियानो, हे पुस्तक इथे लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकापेक्षा वेगळं आहे. कारण की या पुस्तकामध्ये शैतानाचा नाश आणि प्रियानो देव जो आहे त्याचा विजय याबद्दल लिहिलेला आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे हे देवाच्या विजयाबद्दल बोलतं. आणि म्हणून प्रियानो, अनेक लोकांना शैतान हे पुस्तक समजू देत नाही. परंतु हे का पुस्तक तुम्हाला समजलं प्रियानो, तुम्ही स्ट्रॉंग विश्वासणारे होणार. हालेलुया. मजबूत विश्वासणारे होणार. मग किती संकट येऊ द्या, किती समस्या तुमच्या जीवनामध्ये येईल, तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून या प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल प्रियानो आम्ही स्टडी करावी या संदर्भात मी जवळपास 2-3 आठवडे प्रार्थना करत होतो. आणि म्हणून या पुस्तकातून प्रियानो अद्भुत गोष्टी आम्ही शिकणार आहोत. या 1 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 7 मंडळाबद्दल पवित्र शास्त्रामधून शिकणार आहोत. आणि माझी प्रार्थना आहे, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एक पण रविवार मिस करू नये. जर का या कलीसियाचा अभ्यास तुम्हाला समजला प्रियानो, तर अनेक गोष्टी बायबल मधल्या तुम्हाला समजून येतील. आमेन. प्रियानो, हे पुस्तक आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. खूप छान आहे. या पुस्तकाचं नाव प्रकटीकरण. मीन्स ज्या गोष्टी गुप्त आहेत त्या या पुस्तकामध्ये प्रकट केलेल्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून या पुस्तकाचं नावच खूप छान आहे, प्रकटीकरण. जे प्रियानो गुप्त होतं ते पित्यानं आमच्यासाठी प्रकट केलं. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आज या सकाळी या पुस्तकाबद्दल आम्ही पाहणार आहोत प्रियानो. तर वचन काय सांगतं वाचूया. पहिलं या पुस्तकाबद्दल वचन काय सांगतं ते ऐकूया. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा. योहान म्हणतो या संदेशाचे शब्द, माईक क्लिअर करा. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ऐकणारे आणि ते वचन ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे. आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. हे धन्य. आमेन. बायबल या ठिकाणी 3 लोकांबद्दल बोलत आहे. नंबर 1, जो व्यक्ती वाचून दाखवतो तो पण ब्लेसेड आहे, तो पण धन्य आहे. हालेलुया. म्हणजे हे पुस्तक जर कोणी तुम्हाला सांगतंय तर तो व्यक्ती आशीर्वादित आहे. आमेन. बायबल सांगतं तुमच्यासाठी सुद्धा एक घाबरू नका. बायबल मध्ये असं लिहिलं पुढं की जे लोक हे वचन ऐकतात ते सुद्धा धन्य आहेत. आमेन. तुम्ही हे वचन आजच्या सगळे ऐकत आहात प्रियानो. आजच्या सगळे हे पुस्तक तुम्ही ऐकत आहात आणि म्हणून तुम्ही सुद्धा कशा आहात? धन्य म्हणजे आशीर्वादित आहात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक जे ते पाळतात. हालेलुया. ऐकणं, वाचून दाखवणं आणि पाळणं या पुस्तकाबद्दल बायबल सांगते ते लोक ब्लेसेड आहेत. हालेलुया. आणि म्हणून हे पुस्तक तुम्ही ऐकलं आणि या पुस्तकाबद्दल तुम्ही बोललं किंवा वाचून दाखवलं किंवा हे पुस्तकातल्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही आशीर्वादित लोक आहात. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आजच्या सकाळी या पुस्तकामधून आम्ही आशिया खंडातल्या 7 मंडळाबद्दल पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की योहान जो आहे, बाप्तिस्मा करणारा योहान, त्याबद्दल आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. त्यानंतर आम्ही पाहतो जवळपास 5 योहानाबद्दल आम्ही स्टडी पाहतो. मित्र, हा स्टडी तुम्हाला देत बसलं तर मला वाटतं हाच लेक्चर पूर्ण होणार नाही. फक्त जस्ट व्हिजिट त्याला देऊन जातो की बायबलमध्ये आम्ही पाहतो 5 योहानाबद्दल आम्ही पाहतो. त्याच्यापैकी प्रकटीकरण करणारा जो योहान आहे तो वेगळा योहान आहे. आणि हा योहान पुढे होणाऱ्या गोष्टीबद्दल प्रियानो जे काही त्यांनी पाहिलं परमेश्वरापासून त्या गोष्टी तो लिहित आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जे देवाचे लोक आहेत, जे शिष्य आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मानण्यात आलं. प्रियानो 12 जे शिष्य आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मानण्यात आलं. परंतु हा जो योहान आहे ज्यानं प्रकटीकरण पाहिलं प्रियानो, तो एका बेटावर जन्मठेपीची शिक्षा भोगत आहे. त्याला मारलं गेलं नाही,
तो जन्मठेपेची ठेपेची शिक्षा भोगत आहे. आणि बायबल सांगतं की त्या जन्मठेपेची शिक्षा तो भोगत असताना आशामध्ये प्रियानो पात्म नावाचं एक बेट आहे. त्या बेटावर तो आहे आणि त्या बेटावर कैदीमध्ये असताना देव त्याच्याशी बातचीत करत आहे. प्रियानो थोडस जगाबद्दल बोलतो तुम्हाला माझ्या लक्षामध्ये. जर भौगोलिक आम्ही या जगाचा विचार केला तर भौगोलिक विचार करत असताना हे जे विश्व आहे प्रियानो, या विश्वामध्ये 7 खंड आहेत. प्रियानो शिक्षक लोकांच्या लक्षामध्ये 7 खंड आहेत. आम्ही पाहतो की पूर्ण जगाचा विचार जर केला तर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. आणि 29% जमिनीमध्ये 7 खंड आम्ही पाहतो. प्रियानो खंड हा शब्द चुकीचा होईल, त्याला मी म्हटलं पाहिजे भूखंड. खंड म्हणजे तुकडा, त्याचा अर्थ भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा. प्रियानो आणि 7 खंड आम्ही पाहतो. आणि या 7 खंडामध्ये वेगवेगळे खंड आहेत. माहित असतील तुम्हाला 7 खंड. पहिला खंड सगळ्यात मोठा आशिया. आशिया खंड आहे. मोजा किती होतात माझ्या लक्षात आहे की नाही मोजा? 7 खंड आहेत. नंबर 1 आशिया, नंबर 2 युरोप, नंबर 3 ऑस्ट्रेलिया, नंबर 4 आफ्रिका, नंतर 5 अंटार्क्टिका, नंतर 6 दक्षिण अमेरिका आणि 7 उत्तर अमेरिका. आय एम करेक्ट? भूगोलाचा चांगला अभ्यास आहे माझा. 7 खंड आम्ही पाहिले त्यामुळे. आणि या 7 खंडामध्ये आशिया खंडामध्ये हा व्यक्ती त्या ठिकाणी पात्म नावाच्या बेटावर आहे. आज अनेक लोक बामन बेट या नावाने त्याला ओळखतात. त्यामुळे आणि या आशिया खंडामध्ये दक्षिणेकडे अतिशय खालच्या टोकाला प्रियानो आशिया खंडाच्या अतिशय खालच्या टोकाला हा व्यक्ती जेलमध्ये बंद आहे. प्रियानो आणि तो कुठं आहे? पात्म नावाच्या बेटावर अतिशय शेवटला. आणि पात्म नावाच्या बेटावर तो असताना देव त्याला कलिसियाबद्दल बोलत आहे. हालेलुया. आता येशू कुठं आहे? शिष्याची पांगापांग झाली आणि शिष्याला मारलं. येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान झालं. येशू स्वर्गामध्ये गेला. प्रियानो आणि तो स्वर्गात असताना तो पात्म नावाच्या बेटावर योहान आहे, त्याच्याशी तो बातचीत करत आहे. प्रियानो आणि मंडळीला तो योहानाला सांगत आहे की पत्र लिहिण्याबद्दल. प्रियानो मी बाकीचे पत्र पवित्र शास्त्रामध्ये पाहिले. ते पत्र जे आहे ते पौलानं, पेत्रानं आणि अनेक इतर लोकांनी लिहिलेले आहेत. प्रियानो परंतु प्रकटीकरणामधलं जे हे पत्र आहे ते पत्र स्वतः येशू ख्रिस्त यमनाच्या द्वारे मंडळीला लिहित आहे. प्रियानो हालेलुया. आणि म्हणून हे पत्र आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रियानो कारण की स्वतः येशू ख्रिस्त मंडळीला हे पत्र लिहित आहे. हालेलुया. मंडळी तुम्ही धन्य आहात. येशू तुमच्यावर किती प्रेम करतो. स्वर्गात गेला तरी तो तुम्हाला विसरलेला नाही. हालेलुया. स्वर्गातून प्रियानो त्याचं लक्ष कलिसियाकडे आहे. प्रियानो कलिसिया परमेश्वराची वधू आहे. तुम्ही देवाची वधू आहात आणि देव तुमचा वर आहे. प्रियानो हालेलुया. प्रियानो आता समय जवळ आलेला आहे की वराला यावं आणि वधूला घेऊन जावं. आम्ही त्याची वधू आहोत. प्रियानो हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रिय लोकांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की देवाचं कलिसियाकडे लक्ष आहे. देवाचं मंडळीकडे लक्ष आहे. आजचं वचन तुम्ही ऐकत असताना देव या कलिसियाला पाहत आहे. प्रियानो हालेलुया. आणि या कलिसियामधला जर इतिहास आम्ही आजच्या सकाळी पाहत आहोत तर प्रियानो आम्ही समजून घेणं गरजेची गोष्ट आहे की त्या काळच्या कलिसियामध्ये काय प्रॉब्लेम होते, अंतर्गत प्रॉब्लेम आणि बाहेर काय प्रॉब्लेम होते. त्या संदर्भात येशू कलिसियाशी काय बोलत आहे ते आजच्या सकाळी आम्ही पाहणार आहोत. प्रियानो चल प्रियानो याबद्दल पाहूया की योहान पुढे होता. तर बायबलमध्ये असं म्हटलंय योहानचा पहिला अध्याय आणि नववचन आम्ही वाचूया. पहिला अध्याय आणि नववचन प्रकटीकरण. मी योहान जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हा बरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशू विषयीची साक्ष, देवाचं वचन व येशू विषयीची साक्ष या खातर पात्म नावाच्या बेटात होतो. कुठं होता तो? पात्म नावाच्या बेटात होता. आता तो कुठं आहे? जेलमध्ये आहे. आणि कुठं? बेटावर आहे. विचार करा जिथं पाणी असेल जवळपास किती विचित्र असेल प्रियानो ती गोष्ट. कोणालाच माहित नाही योहान कुठं आहे. पण योहानाला प्रियानो त्या राजानं कुठं टाकलेलं आहे? रोमी सत्तेनं त्याला एका बेटावर ठेवलेलं आहे. पात्म नावाचं ते बेट आहे. आणि त्या ठिकाणी असताना वाचूया. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. करण्याच्या नादासारखी तो म्हणतो मी मोठी वाणी ऐकली. कोण म्हणतं? हॅलो कलिसिया कोण म्हणतं? योहान बोलत आहे. लक्षपूर्वक ऐका. तो आम्ही शिकत आहोत. मी प्रचार तुम्हाला करत नाही, आम्ही शिक्षण घेत आहोत. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. हे जर तुम्ही शिकले तर सगळं काही तुम्हाला अनेक गोष्टी लक्षामध्ये येतील. वाचूया. ती म्हणाली
आणि ती वाणी म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, तुला जे दिसतं ते पुस्तकामध्ये लिही. आणि ते इफिस, आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया फिलाडेल्फिया व व लाउदिकिया लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. इथल्या 7 मंडळाकडे पाठव. हालेलुया. बायबल या ठिकाणी मी पाहतो की योहानाला सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त की 7 ज्या मंडळाला आहेत त्या 7 मंडळाला ज्या ज्या गोष्टी तू पाहत आहे त्या संदर्भात तू राईट कर. त्या संदर्भात तू त्या मंडळीला लिही. पुढे वाचूया. माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हा. हे पाहण्यास मी मागे वळलो. हा. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, काय त्याने पाहिलं? सोन्याच्या 7 समया आणि त्या 7 समयांच्या मध्यभागी हा. मनुष्याच्या पुत्रासारखा हा. पायघोळ वस्त्र परिधान केलेला हा. आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला हा. असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. हा. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. हा. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. कोणाबद्दल लिहित आहे बायबल? येशू बद्दल. योहान येशूला पाहत आहे. त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? सोन्याचा पट्टा. आपण पाहतो चॅम्पियनशिप एखाद्याने मिळवली त्याच्या गळ्यात पट्टा असतो. आमचा येशू ख्रिस्त विजेता परमेश्वर आहे. हालेलुया. सोन्याचा पट्टा आहे त्याच्याकडे. आमेन. प्रेज द लॉर्ड. वाचूया. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोके आणि केस बर्फाच्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोम पितळेसारखे होते. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. आमेन. वाचूया. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. हा. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. वाचूया. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. योहान काय म्हणतो? ज्यावेळेस मी ते पाहिलं मी कसा पडलो? मेल्यासारखा. परमेश्वराचं तेज योहानाने ज्यावेळेस पाहिलं तो मी त्याच्या पायाजवळ मेल्यासारखा पडलो. आता योहानाला वाटलं मी जगणार नाही, कारण की मी प्रत्यक्षात देवाला पाहिलेलं आहे, वैभवी परमेश्वराला पाहिलेलं आहे. आता मी जगणार नाही. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की मी प्रभूचं रूप पाहिलं आणि काय झालं? मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. काय परमेश्वर सामर्थ्य आहे ना त्यानं. त्याचं तेज एवढं आहे त्यानं आम्ही पाहू शकत नाही. बायबल मध्ये पुढे असं म्हटलंय, मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले. मग त्यानं आपला उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटलं, भिवू नको. भिवू नकोस. जो पहिला व शेवटला, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत, आणि जो जिवंत तो मी आहे. तो मी आहे. मी मेलो होतो, मी मेलो होतो, तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. मी युगानुयुग जिवंत आहे. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आणि आहेत. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. कोण बोलत आहे? येशू ख्रिस्त बोलत आहे. आता हा ख्रिस्त साधा नाही, तो विजयशाली ख्रिस्त आहे. त्यानं मरणावर विजय मिळवला प्यानो, आणि जो आता स्वर्गात आहे तो तिथून प्यानो आपल्या योहानाला मंडळीबद्दल लिहित आहे प्यानो. वाचूया पुढे. म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे आहे व जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गुज हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समय 7 मंडळे आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर प्रियानो आता कलीसियाचा अभ्यास आम्ही पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला पत्र लिहित आहे. आम्ही पाहतो इतर जे पत्र आहेत ते पौलाने लिहिले, पेत्राने लिहिले, तिमोथेने लिहिले, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहेत. परंतु हे जे पत्र आहे हे स्वतः येशू ख्रिस्त कलीसियाला लिहित आहे. हालेलुया. आणि म्हणून या पत्राचा अभ्यास करणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही पाहतो आशिया खंडामध्ये 7 मंडळ्या होत्या. आशिया खंडामध्ये एकूण 52 देश आहेत आणि या 52 देशांपैकी प्रियानो तुर्की हा जो भाग आहे या छोट्याशा भागामध्ये या 7 मंडळ्या आहेत. आणि या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या पौलानं स्थापित केलेल्या आहेत आणि पौलानंतर योहानानं या मंडळाकडे लक्ष दिलेलं आहे. पौल त्याचा फाउंडर आहे त्या 7 मंडळाचा. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की योहान पौलानंतर या 7 मंडळाकडे लक्ष देत आहे. आणि या 7 मंडळाकडे तो लक्ष देता देता रोमचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं. येशूचा प्रचार करण्यासाठी बंदी होती, येशूबद्दल बोलण्याची बंदी होती. आणि म्हणून हा येशूबद्दल सांगत असताना त्या राजाने त्याला पकडलं आणि त्याला कैद करून जन्मठेपीची शिक्षा त्याला दिली. आणि तो पाटण नावाच्या बेटावर असताना देव या मंडळाबद्दल
त्याला संदेश देत आहे. हालेलुया. कलीसिया तुमच्यासाठी प्रभूकडे संदेश आहे. हालेलुया. तुम्ही देवाची कलीसिया आहात प्यानो. देव तुमच्यावर प्रेम करतो. येशू कोणासाठी येणार आहे प्यानो? ही जग वाईट होत आहे म्हणून प्रभू येणार नाही, तर प्रभू त्याच्या कलीसियाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्यानो. हालेलुया. तुम्ही त्याची मंडळी आहात, तुम्ही त्याची वधू आहात, तुम्हाला प्रभू घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्यानो. आणि म्हणून प्यानो, या 7 मंडळीचा अभ्यास करत असताना पहिली जी मंडळी आहे ती पहिली मंडळी इफिसची मंडळी आहे प्यानो. आणि या इफिसच्या मंडळीला येशू यवनाच्या द्वारे काय लिहित आहे किंवा काय सांगत आहे त्याच्या या फक्त आजच्या या रविवारच्या दिवशी आम्ही शिकणार आहोत प्यानो. नंतर पुढच्या रविवारी पुढच्या कलिसियाबद्दल शिकणार आहोत. असं करत करत आम्ही 7 कलिसियाबद्दल आम्ही अभ्यास करणार आहोत. परंतु या 7 कलिसियामध्ये तुम्ही आमच्या बरोबर सहभागी व्हा, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी पवित्र शास्त्रातल्या समजतील. चला तर आम्ही आता पहिली जी कलिसिया आहे इफिस, या कलिसियाबद्दल प्रभू काय बोलत आहे त्या आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहूया. आम्ही पाहूया प्रकटीकरणाचं 2रा अध्याय आणि पहिलं वचन. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये. बस बस बस. समयामधून चालतो तो असे म्हणतो. ओके. प्रभू पाहतो आता प्रभू इफिसच्या मंडळीला पत्र लिहित आहे. यवनाला सांगत आहे. काय सांगत आहे? वाचूया, हळू वाचूया. जो आपल्या उजव्या हातात. नाही, पहिलं वचन. इफिस येथील पहिलं सुरुवात 2रा अध्याय पहिलं वचन. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. कोणाला सांगत आहे लिहिण्यासाठी? इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. लक्ष द्या. आता तुम्ही पुस्तकात पाहूच नका. तुम्ही जर वाचलं माझं ऐकलं तुम्हाला काही समजणार म्हणून तोंडी सांगतो, कन्फ्युजन होणार नाही. परत एकदा वाचूया. फक्त ब्रदर वचनावर राहतील, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. कोणती मंडळी? इफिस कराच्या मंडळीला प्यानो लिहिण्यासाठी सांगत आहे प्रभू. कोणाला सांगत आहे? कोणाला लिहिण्यासाठी सांगत आहे? दूताला लिही. म्हणजेच प्रत्येक मंडळीसाठी दूत आहे. आमेन. प्यानो, आपली जी कलिसिया आहे, आपल्या कलिसियासाठी सुद्धा प्रभूने दूत ठेवलेला आहे. आमेन. एक दिवशी येऊन तू उभा राहायला पाहिजे कलिसियामध्ये आणि सांगितलं पाहिजे तुमच्यासाठी हा संदेश आहे. हालेलुया. किती छान आहे ना प्यानो. इफिस कराची जी मंडळी आहे त्या मंडळीसाठी परमेश्वराकडे दूत आहे. म्हणजेच जी प्रत्येक कलिसिया आहे त्या कलिसियासाठी देवाकडे एक दूत आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्या दूताचं काम काय? देवाला दिलेला जे काही संदेश आहे तो मंडळीपर्यंत आणून पोहोचवायचा. वाचूया आम्ही. जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो. आता हे कोणाबद्दल आहे? येशू बद्दल. जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो. किती तारे त्याच्या हातामध्ये? कोणाच्या हातामध्ये? येशूच्या हातामध्ये 7 तारे आहेत. जो सोन्याच्या 7 समयांमधून आणि जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. 7 तारे, 7 समया. न्यूमरोलॉजी हा एक सब्जेक्ट आहे प्यानो. आणि न्यूमरोलॉजीच्या या सब्जेक्ट मध्ये जर आम्ही अभ्यास केला तर सगळं अंकगणित जे आहे ते बायबलचा अंकगणिताचा उलगडा आम्हाला होईल प्यानो. आणि ते नंबर म्हणजे त्याला मराठीमधून न्यूमरोलॉजी म्हणजे मराठीतून त्याचा अर्थ आहे अंकशास्त्र. आणि ते जे शास्त्र आहे ते जर शिकले तर आम्हाला समजेल प्यानो. 7 समया, 7 घोडे, 7 गेट, वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्यानो. तिकडे आम्हाला स्टडी करायचं. इथे काय म्हटलंय? त्याच्या हातात 7 तारे आहेत आणि तो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. 7 तारे म्हणजे मंडळीतले प्रत्येक मंडळीसाठी एक दूत म्हणजे 7 दूत आहे. हालेलुया. 7 तारे म्हणजे 7 दूत आहे. किती दूत आहेत? लक्ष करू. काय का आज स्टडीचा विषय काही ना झोपाही येतील, वाचूनच देत नाही साहित्याला, समजून पण देत नाही हे वचन. 7 तारे म्हणजे 7 काय आहे? दूत आहेत. प्रत्येक मंडळीसाठी एक दूत. इथं मंडळ किती लिहिल्या? 7 मंडळ्या. 7 मंडळासाठी 7 दूत. ते कुठे आहेत? त्याच्या हातामध्ये. म्हणजे ते तारे म्हणजे 7 दूत आहेत मंडळीचे. तर 7 समया म्हणजे काय? तर 7 समया म्हणजे प्यानो 7 मंडळ्या. हालेलुया. 7 दूत आणि 7 मंडळ्या. या प्रभू बायबल सांगतं की तू काय करत आहे? त्या मंडळातून 7 सोन्याच्या समयांमधून चालतो. 7 सोन्याच्या समयामधून चालतो. समयामधून चालणं. समय 7 समय म्हणजे काय? मंडळी म्हणजे देव मंडळीमधून चालणार आहे. आमेन. आजच्या सकाळी तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना देव या मंडळीमधून चालत आहे. हॅलो. आम्ही ठावाजू प्रभूला धन्यवाद करूया. देव मंडळीमधून चालत आहे. आज देव मंडळीमध्ये आहे. बायबल सांगते की 7 तारे त्याच्या हातामध्ये आहेत आणि 7 सोन्याच्या ज्या समय आहेत
त्या समयामधून तो चालत आहे. आमचा देव किती सामर्थ्य परमेश्वर आहे की त्याच्याकडे दूत आहे आणि तो मंडळातून पण चालू शकतो. हालेलुया. आजच्या सकाळी देवाचं वचन तुम्ही ऐकत असताना देव आज आमच्या कलिसियामधून चालत आहे मित्रांनो. तो इफिसच्या कलिसियामधून चालला, जो स्मुर्नाच्या कलिसियामधून चालला, थुइतिराच्या कलिसियामधून चालला, तो देव आजच्या सकाळी आमच्या कलिसियामधून चालत आहे. हालेलुया. तर प्रभू कुठे आहे? तर प्रभू कलिसियामध्ये आहे मित्रांनो. प्रभू मंडळीमध्ये आहे, तो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे मित्रांनो. आता काय प्रभू बोलत आहे वाचूया. तुझी कृत्य तुझे श्रम. आता प्रभू मंडळीला बोलत आहे. काय म्हणतो की तुझी कृत्य, तुझे श्रम, तुझं श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. परत एकदा वाचूया. तुझी कृत्य, तुझं कृत्य म्हणजे तुझं काम, तुझे श्रम, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. आणि तुझा धीर मला माहित आहे. मंडळी कशी होती इफिस मधली? प्रभूसाठी श्रम करणारी मंडळी होती. लक्षपूर्वक काय का देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळी कशी असली पाहिजे? प्रभूसाठी श्रम करणारी मंडळी असली पाहिजे. हालेलुया. कलिसियामधला प्रत्येक जो व्यक्ती आहे तो महत्वाचा घटक आहे कलिसियासाठी आणि त्या व्यक्तीनं प्रभूसाठी श्रम केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून कलिसिया कुणा एकाची नाही तर सगळ्यांची मिळून कलिसिया तयार होते. आमेन. आणि या कलिसियाबद्दल काय सांगत आहे प्रभू की त्या कलिसियातलं जे श्रम आहे ते श्रम प्रभूने पाहिलेलं आहे. कलिसियामध्ये जे लोक श्रम करतात त्याच्या राज्यासाठी, त्याच्या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी देवाला त्याची कल्पना असते. हालेलुया. प्रेम इफिस करायची जी मंडळी आहे ती देवासाठी श्रम करणारी मंडळी आहे. पुढे काय म्हटलंय? तुझा श्रम, तुझी कृत्य तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. त्यांची कृत्य कशी आहेत? इफिस करायच्या मंडळीच्या लोकांची जी कृत्य आहे ती देवाला आवडणारी कृत्य आहेत. काही जे लोक आहेत त्यांचं चरित्र देवाला आवडणारं चरित्र आहे. ते श्रम करणारे लोक आहेत. आणि नंबर 3 मला वाटतं धीराबद्दल लिहिलेला आहे. कलिसिया धीर धरणारी होती. आमेन. आमची कलिसिया धीर धरणारी असली पाहिजे. हालेलुया. आमची जी कलिसिया आहे ती प्रभूसाठी श्रम करणारी कलिसिया असली पाहिजे. देव इफिस करायच्या मंडळीचं स्तोत्रानं त्या ठिकाणी गौरव करत आहे. इफिस करायच्या मंडळीचं कौतुक करत आहे. देव मंडळीचं कौतुक करतो प्रियानो. देव त्याच्या वधूचं कौतुक करतो. आणि इफिस करायची मंडळी अशी मंडळी आहे ती श्रम करणारी मंडळी आहे, धीर धरणारी मंडळी आहे. प्रियानो, या कालावधीमध्ये त्याचा कालावधी अनेक लोक वेगवेगळा सांगतात. काही 90 सांगतात, 90 ते 96 मधला कालावधी. मी कालावधीबद्दल तुम्हाला शिकवणार नाही. सगळं कालावधी पाहत आहे माझ्या, पण त्याबद्दल शिकवणार नाही. कारण या कालावधीमध्ये मंडळाचा छळ झाला प्यार आणि छळीच्या समयामध्ये ही जी मंडळी आहे ती तरी प्रभूसाठी श्रम करत आहे. छळाच्या काळामध्ये ही मंडळी प्रभूसाठी धीर धरत आहे. प्यार किती संकट आले, त्यांना त्रास दिला तरी ते धीर धरून देवाच्या उत्तराची वाट पाहत आहे. हालेलुया. कलिसिया अनेक वेळेस आम्ही छळातून जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारे अंतर्गत छळ होतील, बाहेर छळ होतील, परंतु आम्ही धीर धरला पाहिजे. हालेलुया. आणि आम्ही आमचे श्रम देवाने पाहिले पाहिजेत. अशा आम्ही श्रम कलिसियामध्ये केले पाहिजेत प्रभूसाठी. वाचूया आता पुढे. तुला दुर्जन सहन होत नाही. कलिसियाचा स्वभाव काय होता? कोण सहन होत नाही? दुर्जन सहन होत नाही. आपण दुर्जनाला म्हणतो बस माझ्या शेजारी या नाही. असं तर नाही ना. बायबलमध्ये असं म्हटलंय की दुर्जन तुला काय होत नाही. म्हणजे ती कलिसिया अशी होती की वाईट लोकांचा ती स्वीकार करत नव्हती. ज्यांचं चरित्र प्रभूबरोबर मिळतं जुळतं नाही त्या लोकांबद्दल प्यानो ती कलिसिया कशी होती? कटाक्ष होती प्यानो. तिला दुर्जन सहन होत नव्हता. जे लोक विश्वासणारे आहेत आणि जे चुकीच्या गोष्टी करतात असे लोक त्या कलिसियाला सहन होत नव्हते. की जे अनेक दिवसापासून चर्चमध्ये आहेत, अनेक दिवसापासून त्यांना येशू माहित आहे पण त्यांचं चरित्र चांगलं नाही असे लोक त्यांना पसंत नव्हते. हालेलुया. दुर्जन जे लोक आहेत त्या दुर्जनाचा द्वेष करणारी ती कलिसिया होती. पुढे वाचूया मी आणखी. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. आता या कलिसियामध्ये असे लोक होते की जे प्रेषित नव्हते, त्यांना प्रभूने निवडलेलं नव्हतं पण ते प्रेषित म्हणून कलिसियामध्ये वावरत होते. आणि या प्रेषित म्हणून वावरत असताना हे लोक ज्या कलिसियातील जे लोक आहेत त्यांना पाहिलं की हे स्वतःला प्रेषित म्हणतात. आपण एक स्वयंघोषित एखादा व्यक्ती स्वयंघोषित कुठलं तरी पद घेतो. आम्ही पास्टर असोसिएशनच्या मीटिंगला मी गेलो. एखादा विचारलं तुम्ही कुठं काम करता? ते सांगितलं मी तिथं काम करतो. म्हटलं पण संस्था वगैरे तुमची कुठं दीक्षा झाली काय तुमची? तर ते म्हणले काय नाही मी स्वयंघोषित पाळक आहे. स्वतःनी त्याला उपमा दिली की मी पाळक आहे स्वतःच. स्वतःच पास्टर झाला तो. त्याला कोणी बनवलं नाही तर स्वतःच तो पास्टर झाला ना. प्रभूचा काही गोष्टी त्याला माहित पण स्वयंघोषित तो झाला. असे लोक प्रेषित
कलिसियामध्ये त्या काय होते त्यानं जे स्वतःला प्रेषित म्हणून घेत होते, देवाचा पिछा करणारे लोक, देवाबद्दल त्याला ज्ञान असणारं असं म्हणून ते कलिसियामध्ये वावरत होते. परंतु अशा लोकांची परीक्षा या एफिसकराच्या मंडळीतल्या लोकांनी केली आणि त्यांचं चरित्र आणि त्यांच्या जीवनाबद्दल त्यांनी त्यांचा चिटका हा केला. ते लबाड आहे असं त्याला दिसून आलं. बायबलमध्ये काय म्हटलं वाचूया? आणि ते लबाड आहे असे तुला दिसून आले. ते कसे आहेत? लबाड आहेत असं त्यांना दिसून आलं. आणि मग काय केलं त्या लोकांनी? तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे. आता मी पाहतो की ही कलिसिया जी होती एवढी अलर्ट होती की ती काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं हे फक्त त्यांना खरं माहित होतं. जे देवापासून आहे ते स्वीकारायचे, जे देवापासून नाही ते कधीच ते स्वीकारत नव्हते. जे प्रेषित देवापासून नव्हते, ज्यांना निवडलं नाही असे प्रेषित स्वतःला घोषित करत होते की आम्ही प्रेषित आहोत, अशा लोकांना त्यांनी स्वीकारलं नाही. अशा लोकांना त्यांनी फटकारलं आणि म्हणून प्रभू त्या लोकांची स्तुती करत आहे. म्हणून त्या लोकांची सराहना त्या कलिसियाची स्तुती परमेश्वर करत आहे. प्रणव कलिसियामध्ये सुद्धा अनेक वेळेस असं होऊ शकतं की ते प्रेषित नसताना सुद्धा लोक म्हणतात मी प्रेषित आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. प्रियानो, आम्हाला त्यांची परीक्षा करायची आहे. बायबलमध्ये असं म्हटलंय शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी असताना, बायबलमध्ये आम्ही वाचतो 3ऱ्या वचनामध्ये की समय जवळ आलेला आहे. या समयामध्ये लोक असे सापडणार आहेत कलिसियामध्ये की ते मेंढराच्या वेशानं कलिसियामध्ये येणार आहेत. पण बायबल सांगतात ते आंतरिक कशा आहेत? क्रूर लांडगे आहेत. हालेलुया. प्रभू म्हणतो मी त्यांना निवडलं नाहीये, मी त्यांना पाठवलं नाहीये, मी त्यांच्या मुखात संदेश टाकला नाही तरी ते माझ्या नावाने संदेश देत आहेत. त्यांना मी निवडलेलं नाहीये. आणि म्हणून अशा लोकांची पारख करणारी एफिसी कलिसिया होती. आणि म्हणून प्रभू त्यांच्या या सगळ्या गोष्टीबद्दल प्रभू त्या मंडळीची स्तुती करत आहे. प्रियानो, आमची सुद्धा कलिसिया अशी असली पाहिजे. काय खरं काय खोटं हे समजणारं मन त्यांच्याकडे असलं पाहिजे. आमेन. पुढे काय बोलतो मी पाहूया. तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या अंगी काय आहे? धीर आहे. कलिसियाच्या अंगी धीर असला पाहिजे. आमेन. धीर असला पाहिजे मंडळीमध्ये. काही ना काही गोष्टी आम्हाला वाटतं पटक्यास घडल्या पाहिजेत. पटक्यास धीराला कार्य करू द्या यासाठी की तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. आमेन. वाचूया पुढं. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे. ही कलिसिया येशूच्या नावामुळे दुःख सोसत होती. आमेन. काय देवाच्या नावामुळे आमची कलिसिया दुःख सोसत आहे का? आपल्याला ही जी कलिसिया आहे तिचं दुःख सोसणं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून पाहत आहे. आणि प्रभू म्हणतो की तिचं दुःख सोसणं, माझ्यामुळे तिने दुःख सोसलंय ते मी पाहिलंय. वाचूया पुढं. आणि तू खचून गेला नाही. दुःखाच्या समयी ती मंडळी खचून गेली नाही. मंडळी, आमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं तर आम्हाला खचून जाता कामा नये. काय एफिसकराची मंडळी आहे, काय प्रभू साक्ष देतो त्या मंडळीबद्दल की अनेक वेळेस दुःख आलं कलिसियामध्ये, परंतु ती मंडळी खचून गेली नाही. अनेक वेळेस लोकांनी त्यांचा विरोध केला, अनेक वेळेस लोकांनी वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये त्या लोकांना अडकवलं, त्यांचे जे पास्टर लोक आहेत त्यांचा छळ केला. पण बायबल सांगते या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या समयामध्ये ही मंडळी खचून गेली नाही. मंडळी खचून जाऊ नका, कारण की तुम्ही आणि मी शेवटच्या काळामध्ये आहोत. त्यानो लोक आमच्यावर हात टाकणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय त्यानो मेंढपाळाला मी मारेन. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं मेंढपाळाची मी काय करीन? दानदान करेन. असा समय आता येत आहे. त्यानो विनाकारण खोटे नाटे आरोप टाकून जेलमध्ये तुम्हाला टाकण्यात येईल. काही कारण नसताना तुम्हाला बंदिवासामध्ये टाकण्यात येईल. कारण का? प्रियानो, समय जवळ आलेला आहे. या समयामध्ये तुम्ही आणि मी आहोत. या घटना, काही घटना आम्ही खूप लांब ऐकत होतो, परंतु आता त्या आपल्या जवळ येऊन ठेवलेल्या आहेत. प्रियानो, यावरून हे समजा की प्रभूचा समय अतिशय जवळ आलेला आहे. आणि म्हणून कलिसिया त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. हा संदेश प्रभूने या कलिसियाला मला यासाठी सांगितलं की अनेक वेळेस कठीण ट्रॅप मधून आम्हाला जावं लागणार आहे. कठीण समयामधून आम्हाला जावं लागणार आहे. पण त्यावेळेस आमचा सोशिकपणा, दुःख सोशिकपणा, आमचा धीर देवाला पाहून आमचं कौतुक केलं पाहिजे. एवढं स्ट्रॉंग आम्ही आत्म्यामध्ये बनलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून या गोष्टी सांगताना अनेक लोक घाबरतात. अरे हे कसं झालं, ते कसं झालं. हे घडणार आहे शेवटच्या काळामध्ये. कलिसिया या शेवटच्या काळामध्ये अंतर्गत सताव आणि बाहेरचा सताव या दोन्ही पण गोष्टीला कलिसियाला तोंड द्यावं लागणार आहे. आणि म्हणून या समयामध्ये तुम्ही आणि मी असताना सतर्क असलं पाहिजे. बायबलमध्ये वचनाच्या थ्रू जे लिहिलं आहे तेच आम्ही स्वीकारलं पाहिजे. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश ते उठतील बायबल सांगतं, आणि ते माझ्या नावाने प्रभू तो बोलतील, परंतु मी त्यांच्या मुखात संदेश घातलेला नाहीये, मी त्यांना संदेश पण दिलेला नाहीये.
मी त्यांना सांगितलं नाही, पण तरी ते स्वतःचे जे संदेश आहेत ते देवाचे आहेत असं समजून ते लोकांना सांगतील. शेवटच्या काळामध्ये हे घडणार आहे त्याला. आणि म्हणून सावध असलं पाहिजे. बायबल सांगते की त्यांच्या फळावरून त्यांची काय करा, परीक्षा करा. एखाद्या व्यक्तीला जर आम्हाला ओळखायचं एखाद्या झाडाला, तर त्याच्या फळावरून आम्ही परीक्षा करतो. मस्त आंब्याच्या झाडासारखं दिसतं, पण आंबेच तुला आले नाही, आम्ही त्याला आंब्याचं झाड म्हणू शकत नाही. फळावरून आम्ही त्याची परीक्षा करतो. म्हणून फळ अतिशय महत्वाचं आहे त्या. आणि या शेवटच्या काळामध्ये या कलिसियामधली जी गडबड आहे, त्या गडबडीमध्ये ही कलिसिया स्थिर आहे, धीर आहे. ती धीर धरून आहे देवावर प्रेम, आणि देवावर या कलिसियाचा विश्वास आहे. मंडळी, आमच्या जीवनामध्ये सताव येईल, प्रॉब्लेम येईल, अंतर्गत बाहेर, परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये धीर धरून राहिलं पाहिजे. आमच्या सोशिकपणाबद्दल देवानं आमची स्तुती केली पाहिजे, जसं एफिसकाच्या मंडळीची प्रभू स्तुती करत आहे. आमेन. पुढे काय घडलं वाचूया आम्ही. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. आता या कलिसियातल्या सगळ्या गोष्टीची प्रभू स्तुती करत आहे. खूप चांगल्या गोष्टी तो कलिसियामध्ये, पण प्रभू या कलिसियाला दोष देत आहे. त्या कशाबद्दल? नंबर 1 वाचूया. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. सोडली. म्हणजे देव या ठिकाणी त्या कलिसियाला फटकारत आहे यासाठी की ते पहिलं प्रभूवरचं प्रेम विसरलेले आहे. हालेलुया. पहिलं प्रेम आम्ही विसरता कामा नाही. कोणावर? देवावरचं प्रेम, जगातलं नाही. जगातलं प्रेम विचित्र आहे प्रेम. हालेलुया. पहिलं प्रेम जे आम्ही देवावर करत होतो ते प्रेम विसरता कामा नाही. जगातलं प्रेम नाही. जगातलं प्रेम त्याच्यामध्ये काय नाही, ते स्वार्थी प्रेम आहे, दिल्या घेतल्याचं प्रेम आहे. त्याला पवित्र शास्त्रामध्ये आगापे प्रेम म्हटलं नाही. हे प्रेमाचे 5 प्रकार तुम्हाला शिकवले होते. माहित नाही किती लोक त्या लक्षामध्ये असतील. फिलिओ नावाचं प्रेम आहे, जगातलं प्रेम. त्या दिल्या घेतल्याचं प्रेम आहे, आणि या प्रेमाचा काही फायदा नाही त्या. परंतु देवाचं जे प्रेम आहे ते आगापे प्रेम आहे. आणि प्रभू म्हणतो त्या कलिसियाला दोष देत आहे की तू पहिली प्रीती काय झालास, विसरलास. म्हणजे पहिली प्रीती ही कलिसिया विसरली. म्हणजेच काय, देवावर यांचं अतूट असे संबंध होते. प्रेम यांच्या जीवनाचा, जीवन जगण्याचा केंद्रबिंदू कोण होता? प्रभू. दुसरा केंद्रबिंदू यांच्या जीवनामध्ये नव्हता. प्रेम ते अतिशय क्लोज होते देवाच्या. पहिलं प्रेम ही कलिसिया विसरली. म्हणून देव त्यांना दोष देत आहे. आजच्या सकाळी विचार करा प्रियानो, काय आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूवर जे प्रेम करत होतो त्या प्रेमामध्ये आता कमतरता आली का? पहिले प्रार्थना केल्याशिवाय झोपत नव्हतो, वचन वाचल्याशिवाय झोपत नव्हतो. वचन सकाळची सुरुवात गीताने व्हायची, प्रार्थनेने व्हायची, वचनाने व्हायची. पण आता ते आमच्याकडे नाहीये. प्रियानो, आम्ही पहिलं प्रेम देवावरचं विसरलेलो आहोत. आणि देव त्यांना फटकारत आहे, तुमचं पहिलं प्रेम कुठं आहे? पहिले एखादं गीत जरी लागलं तर लगेच आमचं जीवन लगेच केंद्रित होतो देवाकडे. पण आता ते गीत लागलं तरी काही वाटत नाही. बुलेट प्रूफ होऊन बसले अनेक लोक. प्रियानो, देवाचं प्रेम विसरले अनेक लोक. आणि म्हणून त्या कलिसियाला प्रभू दोष देत आहे. आजच्या सकाळी कलिसिया, काय तुम्ही देवाबद्दलचं जे प्रेम आहे तुमचं ते तुम्ही विसरला आहात काय? प्रियानो, विचार करा. माझं टायमिंग मी पहिला प्रभूला खूप देत होतो, खूप प्रभूच्या वचनाबद्दल आवडत होतो, चर्च बद्दल आवडत होतो. पण काय आता मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे काय? जर तुम्ही दुर्लक्ष करतात तर देव तुम्हाला त्याबद्दल दोष देत आहे. एफिसकाची मंडळी आपलं पहिलं प्रेम ती विसरली त्यानं. आणि म्हणून प्रभू त्या कलिसियाला दोष देत आहे. पहिलं प्रेम आमचं प्रभूवर असलं पाहिजे. फर्स्ट लव्ह. हालेलुया. आमच्या प्रेमाची शुद्धता आम्ही पहिली देवाला अर्पण केली पाहिजे. देवाशिवाय आमच्या जीवनामध्ये काहीच महत्वाचं नसावं. एक ठिकाणी वचन पण लिहिले, कधी वाचले का तुम्ही? जो घरच्या लोकांवर किंवा घरातल्या लोकांवर जास्त प्रेम करतो माझ्यापेक्षा, तो माझ्या राज्यासाठी मला काय नाही, योग्य नाही. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. पहिलं प्रेम, प्रेम हे नाव आलं ना, लव. पहिलं प्रेम नाव म्हणजे प्रेम हे जे नाव आलं त्याच्या मताखाली तुम्हाला लिहायचे नंबर 1, नंबर 2, नंबर 3. 1 नंबरला कोण पाहिजे? प्रभू पाहिजे. पण आमचं 1 नंबरला कोण असतं? काम. त्याच्या 1 नंबरला पैसा. ते नाही तर मग करमतच नाही. एकाने सांगितलं, पास्टर खिशात पैसा नसताना मग मला करमतच नाही, वेड्यासारखं होतो. अवघड आहे. स्वर्गात कसा राहिला खिशात पैसे नसले तर? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू आमचा आनंद असला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून या कलिसियातल्या लोकांनी आपलं पहिलं प्रेम विसरले. ते लोक पहिले जे प्रेम त्यांचं परमेश्वराला ते सादर करायचे ते विसरले. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही सुद्धा तुमचं पहिलं प्रेम विसरला असाल. प्रियानो, तुम्ही देवाला तास प्रियानो प्रार्थना करायचे, देवाची तास तुम्ही स्तुती करायची, आराधना करायचे प्रियानो. परंतु काय,
आता ती आराधना तुम्ही विसरलेला आहात काय? आता ती प्रार्थना, ते बायबल वाचन तुम्ही विसरलेला आहात काय? तुम्ही जी पहिली प्रीती आहे ती विसरलात प्यानो. आता देव तुम्हाला सांगत आहे त्या पहिल्या प्रीतीची मला गरज आहे. हालेलुया. तुम्ही देवावर प्रथम प्रेम करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आजच्या सकाळी जागृत व्हा. मी माझं पहिलं प्रेम देवाला सादर करेन. देव या एपिस्काच्या मंडळीची सराहना करत आहे चांगल्या गोष्टीबद्दल, परंतु एक गोष्टीबद्दल दोष देत आहे की पहिलं प्रेम ही कलिसिया विसरलेली आहे. आता वाचूया पुढे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर, त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. आणि पश्चाताप करून तो आपली पहिली कृत्ये कृत्य कर. या ठिकाणी मी पाहतो देव या कलिसियाला पश्चातापाबद्दल बोलत आहे. नंबर 1, पहिलं प्रेम ही कलिसिया विसरलेली आहे. आणि नंबर 2, त्यांनी पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. आजच्या सकाळी अनेक पापाचा आम्ही पश्चाताप केला नसेल मंडळी, आम्हाला पापाचा पश्चाताप करायचा आहे. आता आम्ही युटर्न मारावा आणि आम्ही देवाकडे वळावं ही देवाची इच्छा आहे. एपिस्कराची मंडळी पहिलं प्रेम विसरली आणि पापमय जीवनामध्ये ते प्यानो आपलं जीवन व्यतीत करायला लागले. म्हणून देवाने त्याला सांगितलं आता रिटर्न या, माझ्याकडे वळा, पश्चाताप करा पापाचा. आम्ही पापाचा पश्चाताप करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कलिसिया ज्यावेळेस देवाला हाक मारते, आपल्या पापाचा पश्चाताप करते, देव त्या कलिसियावर अनुग्रह करतो. हालेलुया. मंडळी, देव तुमच्यावर प्रेम करतो आणि देवाची इच्छा आहे तुम्ही पश्चाताप करावा. देव डिमांड करत आहे तुमचं पहिलं प्रेम तुम्ही त्याला सादर करावं प्यानो. जर तुमचं पहिलं प्रेम तुम्ही त्याला सादर करताल, तुम्ही पश्चाताप करताल, तर देव त्याचा अनुग्रह तुमच्या जीवनावर करेल आणि तुमचं लाईफ तो चेंज करेल प्यानो. हालेलुया. एपिस्कराची मंडळी या गोष्टीबद्दल कमी होते आणि म्हणून त्यांना तो दोष देत आहे. पुढे आणखी वाचूया. तू पश्चाताप केला नाही, तर म्हणतो जर तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईल, तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. तुझी समई तिच्या ठिकाणावर काढून टाकेल. म्हणजे प्रभू काय म्हणतो, ती मंडळी मी नष्ट करेल. हालेलुया. मी जरी ती मंडळी राहील तर त्याच्यामध्ये मी राहणार नाही. आणि काही मंडळी आहेत त्या मंडळीमध्ये प्रभू आहेच नाही, प्रभू नाही त्या मंडळामध्ये. जर पश्चाताप करणार नाही तर प्रभू तुम्ही ती मंडळी नष्ट करेल, तुझी समय मी काढून टाकेल, म्हणजे तुझी कलिसिया मी काढून टाकेल, तू त्या मंडळीला मी काढून टाकेल, मी त्या ठिकाणी राहणार नाही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला आमच्यामध्ये राहावं यासाठी फर्स्ट लव, पहिलं प्रेम आम्ही त्याच्यावर केलं पाहिजे. आणि नंबर 2, आम्ही पश्चाताप केला पाहिजे. देवाच्या लोकांनो, आम्ही या समयामध्ये आहोत आम्ही पश्चाताप करावा आणि देवाकडे रिटर्न यावं. आमची कलिसिया अशीच असली पाहिजे. प्रभू कोणासाठी येणार आहे? अशा कलिसियासाठी येणार आहे की हिला डाग आणि सुरकुती नाही प्यानो. हालेलुया. चर्च उचललं जाणार आहे प्यानो, चर्च उचललं जाणार आहे. चर्च मध्ये तेच लोक असणार ज्यांनी पश्चाताप केला आहे, ज्यांनी आपलं प्रेम देवावर पहिलं जे प्रेम आहे तेच पहिलं प्रेम देवावर ठेवले शेवटपर्यंत प्यानो. तेच लोक कलिसियात उचलले जाणार प्यानो. पुढे काय म्हणलं वाचूया. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. तरी तुझ्यात एक गोष्ट आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. लक्ष ठेवा काय का. हॅलो, समजतं मी काय बोलतो ते? शिक्षण आहे, मेसेज नाहीये. लक्षात ठेवा. मेसेज मध्ये तुम्ही स्पार्किंग असतं लगेच देवा असं करणार टाळ्या वाजवता तुम्ही, हे शिक्षण आहे. हे जरा बोरिंग अनेक लोकांना वाटतं, पण हे जर समजलं तुम्ही शैतानाचे काय चाल आहे ते तुम्हाला समजेल. शैतान कसं काम करतो ते समजेल. याच्यामध्ये खूप डीप गोष्टी आहेत. मी बुद्धीचं तुम्हाला त्या तिथपर्यंत आकलन होणार नाही म्हणून त्या गोष्टी मी शिकवल्या नाही, वरतून मी शिकवत आहे. पण या ठिकाणी मी पाहतो की 20 करायच्या मंडळीला प्रभू आणखी काय सांगत आहे. निकलाइताचे जे लोक आहेत, निकलाइत वाचूया. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. निकलाइट जे लोक आहेत कलिसियामध्ये त्यांचा तुम्ही द्वेष करत आहात. कोण म्हणत आहे? प्रभू म्हणत आहे. म्हणजे एक निकालेट नावाचे अशी एक जमात किंवा असे एक लोक त्या भागामध्ये होते की ते लोक पाप करण्यासाठी माहीर होते. त्यांचा फंडा हा होता जीवन जगण्याचा की जर मी पापच केलं नाही तर मग पाप काय आहे मला कसं समजणार? मी जर विचारच केला नाही तर मला विचाराबद्दल काय समजणार आहे? आणि म्हणून हे लोक पाप करायचे त्याला समजून घेण्यासाठी पापाला, आणि विचित्र आपलं जीवन जगायचे, जे प्रभूला आवडत नाही असं ते जीवन जगायचे. आणि या लोकांचा ही कलिसिया द्वेष करत होतं. कारण आम्हाला व्यक्तीवर प्रेम करायचं आहे, पण व्यक्तीच्या पापाचा आम्हाला तिटकारा करायचा आहे.
पाप्यावर आम्हाला प्रेम करायचं. येशूने सांगितलं नाही पाप्याला हिडीस पिडीस करा असं सांगितलं नाही. पापी व्यक्तीवर प्रेम करायचं आम्हाला, परंतु त्याच्या पापाचा आम्हाला द्वेष करायचा आहे. हालेलुया. आणि म्हणून ही जी कलीसिया आहे, एफिसकराची कलीसिया, निकलाईत जे लोक आहेत त्यांच्या कृत्यांचा ते द्वेष करायचे. प्रेमो, आमच्या सुद्धा कलीसियामध्ये असं आम्ही असलं पाहिजे की एखादा व्यक्ती त्याचे जर कृत्य वाईट आहे तर त्या कृत्याचा आम्ही द्वेष केला पाहिजे. त्या व्यक्तीवर आम्हाला प्रेम करायचं आहे, पण त्याच्या कृत्याचा आम्हाला द्वेष करायचा आहे. हालेलुया. किती छान प्रेम ही कलीसिया आहे प्रेम. आणि प्रभू म्हणतो मला सुद्धा ते आवडतं. मी सुद्धा त्या लोकांचा काय करत आहे? द्वेष करत आहे. देवाला असे लोक आवडत नाहीत की जे लोक पापामध्ये आपलं जीवन जगतात, वाईट कृत्य करतात, जे प्रभूला धरून अनुसरून वागत नाहीत, असे लोक कलीसियामध्ये प्रभूला आवडत नाहीत. आणि म्हणून आमचं जीवन असं असलं पाहिजे, प्रभू केंद्रित आमचं जीवन असलं पाहिजे. प्रभू असलं हा जाऊया. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. हे ज्याला कान आहेत तो ऐको. सगळ्याला कान आहेत ना, पण अनेक लोक ऐकत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी वचन आहे. ज्याला कान आहे तो ऐको. ऐकलं ते सुज्ञ होणार, नाही ऐकलं तुम्ही जसे आहात तसेच राहणार. या कलीसियातील दोषाबद्दल, चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल बोलत आहे. वाचूया फास्ट पुढं. जो जीवन मिळवितो त्याला, जो जीवन मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे. जो विजय मिळतो त्याला जीवनाच्या, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, देवाच्या बागेतील जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन. प्रभू आम्हाला फळ पण देणार. कोणतं फळ? जीवनाचं फळ. ज्याच्यापासून आदाम मुकला, आदामाने हवा त्या फळापर्यंत पोहोचू शकले नाही. ते फळ जो कोणी व्यक्ती विजय मिळविणार त्याला प्रभू ते फळ देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला आणि मला रेडी राहायचं आहे. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. मंडळीत अनेक गोष्टी किंवा अनेक घटना या प्रकारे घडणार आहेत. आणि म्हणून आम्हाला प्रभू सतर्क करत आहे की एफिसकराची जी कलीसिया आहे, त्या एफिसकराच्या कलीसियातला धीर, त्यांचा सोशिकपणा आम्ही त्या ठिकाणी त्यांचे जे कित्ते आहेत ते चांगले गोष्टी आहेत त्या आम्ही घेतल्या पाहिजेत. आणि या एफिसकराच्या मंडळीला प्रभूनं दोन गोष्टीबद्दल फटकारलं की त्यांनी पश्चाताप करावा आणि पहिलं प्रेम त्यांनी सोडू नये देवावरचं. प्रेम आजच्या सकाळी प्रभू आम्हाला ते सांगत आहे की आम्ही सुद्धा त्याच्यावर प्रेम करणं जे आहे ते थांबू नये. आमच्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये प्रथम प्रभू असला पाहिजे, त्या लिस्टमध्ये प्रभू असला पाहिजे. आणि आम्ही रिपेंटन्स करून, पश्चाताप करून आम्ही आमचं जीवन ख्रिस्तामध्ये जगावं ही त्याची इच्छा आहे. आणि हेच पहिलं लेटर या एफिसकराच्या मंडळीला आहे. यातून प्रभू तुम्हाला मला एकच शिकवत आहे की प्रियानो, जे वाईट आहे त्याला आम्ही वाईट म्हटलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलं म्हटलं पाहिजे. कारण की हाच गुण या कलीसियामध्ये होता. हालेलुया. कलीसिया देवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, कारण की देव कलीसियासाठी येणार आहे. हालेलुया. असं लिहिलं नाही की एखाद्या पालकासाठी, एखाद्या स्ट्रॉंग बिलीव्हरसाठी तो येणार आहे, असं लिहिलं नाही. बायबल मध्ये लिहिलंय की प्रभू कलीसियाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही मंडळी एक दिलानं एक जीवन आम्ही राहू द्यावं. बायबल मध्ये लिहिलंय तसं चरित्र प्रभूचं जे आहे कलीसियाचं, त्या चरित्रानुसार आमचं जीवन जगलं तर निश्चित आमची कलीसिया उचलली जाणार आहे. हालेलुया. मग आम्ही स्वर्गामध्ये जाऊ द्या. स्वर्ग ही कल्पना अनेक लोकांच्या मनातून दूर आहे. याचं कारण आहे की ते प्रभूच्या त्या गोष्टीवर विश्वास करत नाही की स्वर्ग आणि नरक आहे. हालेलुया. गीत करता किती छान म्हणतो ना, आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते
तर तिथं आम्हाला दावीद भेटणार की नाही? अब्राम भेटणार, तिथं इसाक भेटणार, आमचे पूर्वज दादा परदादा सगळे ज्यांच्याबद्दल आम्ही ऐकतो ते सगळे भेटणार प्रियानो. ज्या अब्रामाबद्दल तुम्ही ऐकलं तो अब्राम पण तिथं असणार. मला कदाचित म्हणशील खूप संदेश दिले तू माझ्याबद्दल. अनेक आमचे पूर्वज आम्हाला तिथं भेटणार प्रियानो. दावीद असणार तिथं दावीदाला काम दिलंय गिटार वाजवण्याचं, देवाच्या आराधना करण्याचं प्रियानो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं आम्हाला जायचंय आणि म्हणून प्रभू तयारी करत आहे. त्याचं लक्ष कलिसियाकडे आहे. कलिसिया काय एकदा तयार झाली तर प्रभू येणार आणि त्या कलिसियाला घेऊन जाणार प्रियानो. आणि म्हणून आमचं शेवटचं प्रियानो सगळ्यात मोठा आशीर्वाद काय असेल या जगामध्ये तर स्वर्ग प्राप्ती. वहाँ दाऊद राजा होगा, सुंदर